बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। सुनेचा छळ केल्याच्या आरोपातून सासूसह 6 जणांची सोलापूर जिल्हा न्यायालयाने दोषमुक्तता केली आहे, तर फक्त पती व सासऱ्याविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले। जिल्हा न्यायालयात छळाच्या खटल्यात सासू ननंदेसह दोषमुक्त होण्याचा हा पहिलाच खटला असल्याचे ॲडव्होकेट झहीर सगरी यांनी सांगितले आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी, गुलाबशाह ईशान हुंडेकरी राहणार दाजीपेठ, सोलापूर यांनी 23 डिसेंबर 2022 रोजी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यावरून पती ईशानसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। फिर्यादीचे लग्न ईशान नाहीद हुंडेकरी यांच्याबरोबर 18 ऑगस्ट 2019 रोजी झाले होते। लग्नात फिर्यादीच्या आई वडिलांनी सोन्याचे दागिने, पतीला कपड्यासाठी पैसे व हुंड्यासाठी 2 लाख रुपये दिले होते। लग्नानंतर फिर्यादी ही सासरी साखरपेठ येथे नांदण्यास आली असताना सासरकडील लोकांनी सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित नांदविले, नंतर लग्नामध्ये मानपान दिला नाही, हुंडा दिला नाही, तुमच्या मुलीला कायमस्वरूपी घेऊन जा अशी धमकी दिली। 13 जून 2021 रोजी फिर्यादीचे पती, सासू, सासरे, ननंद व त्यांचा नातेवाईक जावेद वास्तव यांनी फिर्यादीला बोलावून घेऊन आम्हाला नवीन बंगला बांधण्यासाठी 50 लाख रुपये द्या असे सांगितले। वरील लोकांनी फिर्यादीला व फिर्यादीच्या आई वडिलांना मारहाण केली असे जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले। यानुसार सासू नईमा हुंडेकरी, सासरा नाहीद हुंडेकरी, पतीचे मामा खालाद शेख, ननंद आपशा उर्फ शबनम फहद कर्नल, कहकशा मोहम्मद शेख, पतीची मामी नसरीन उर्फ मुन्नी खालिक शेख, पतीचा मावस भाऊ जावेद उर्फ वास्तव जब्बार सय्यद, ईशान हुंडेकरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी तपास करून कोर्टात चार्जशीट दाखल केले होते। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट झहीर सगरी यांनी CRPC 239 प्रमाणे सर्व आरोपींचा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट यांच्याकडे डिस्चार्ज अर्थात दोषमुक्तचा अर्ज दाखल केला होता। मॅजिस्ट्रेट BP वराडे यांनी 11 जुलै 2024 रोजी सर्व आरोपींना दोषमुक्त केले होते। या निकालाविरुद्ध सर्व आरोपींनी ॲडव्होकेट झहीर सगरी यांच्या मार्फत सेशन जज योगेश राणे यांच्या कोर्टात क्रिमिनल रिव्हिजनचा अर्ज दाखल केला होता। सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट झहीर सगरी यांनी युक्तिवाद केला। आरोपीला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतविण्यात आले आहे। आरोपीबद्दल कायदेशीररित्या न्याय दिलेला नाही। आरोपीचे कुठलेही मुद्दे बघितले नाही। आरोपी यांनी कधीही हुंड्याची रक्कम मागितली नाही। आरोपीने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की बांधकाम करण्यासाठी 50 लाखांची मागणी केली आहे, हे खोटे आहे। खोटी फिर्याद जेलरोड पोलीस ठाण्यात दिली आहे। 1.5 वर्षाने फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी लावलेले कलम हे आरोपीला लागू होत नाही, असा युक्तिवाद ॲडव्होकेट झहीर सगरी यांनी केला। तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सासू, पतीचे मामा मोहम्मद खालाद शेख, ननंद शबनम कर्नूल, कहकशा शेख, नसरीन शेख, मावस भाऊ जावेद सय्यद यांची फौजदारी खटल्यातून डिस्चार्ज अर्थात दोषमुक्त केले आहे। तसेच सासरा नाहीद हुंडेकरी व पती ईशान हुंडेकरी यांच्या विरुद्ध पुढील खटला चालविला जाईल असे आदेशात म्हटले आहे। या संदर्भात ॲडव्होकेट झहीर सगरी यांनी काम पाहिले, तर सरकारच्या वतीने ॲडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिले। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।